नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा विषय इतिहास मधील पाठ 11वा प्राचीन भारत आणि जग हा पाठ अभ्यासणार आहोत। तर प्राचीन भारत आणि जग, तर प्राचीन भारताचा आणि जगाचा कशा प्रकारचा संबंध होता, त्यांच्यामध्ये कोणकोणते सांस्कृतिक संबंध होते, त्यामध्ये देवाणघेवाण कशा प्रकारे व्हायची, तर त्याविषयी आपण अभ्यासणार आहोत। भारत आणि पश्चिमेकडील देश। भारत आणि पश्चिमेकडील देश। पश्चिमेकडील देशाशी भारताचा संबंध कशा प्रकारचा होता? पश्चिमेकडील देश हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशाचे व्यापारी संबंध हा प्रस्थापित केलेला होता। म्हणजे हडप्पाकालीन हडप्पाची संस्कृती आहे तेव्हापासूनच पश्चिमेकडील देशाशी हडप्पाकालीन लोकांनी व्यापारी संबंध हा प्रस्थापित केलेला होता आणि तेव्हापासूनच भारताचा बाह्य जगाशी संबंध हा येऊ लागला। आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण भारत आणि इतर देशातील जगातील देशामध्ये भारताचा संबंध हा येऊ लागला। तर बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झालेला होता। इराणी साम्राज्याच्या काळातही भारताचा पश्चिमेकडील जगाशी संपर्क वाढीस लागला होता। त्या काळातील ग्रीक इतिहासकारांचे भारताबद्दलचे कुतूहल हे वाढीस लागले होते। त्यांच्या भारताबद्दलच्या लेखनातून पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय झाला। म्हणजे पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय कसा झाला? जी ग्रीक इतिहासकार होते त्यांनी भारताबद्दलचे लेखन केलेले आहे, त्या लेखनामधूनच पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय झाला। आणि पुढे सिकंदर ज्या मार्गाने भारतामध्ये आला ते मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशांमध्ये व्यापारासाठी खुले झाले। सिकंदर हा भारतामध्ये आलेला होता आणि जो ज्या मार्गाने आला तोच मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशांसाठी व्यापारासाठी हा खुले झाला तो मार्ग। त्यानंतर ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कला शैलीचा उदय झाला, त्यालाच गांधार कला असे म्हणतात। तर गांधार कला कशाला म्हणतात? ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळामध्ये एक नव्या कला शैलीचा उदय झाला। कुशाण काळामध्ये नव्या कला शैलीचा उदय झाला, त्यालाच गांधार कला असे म्हणतात। गांधार कला शैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवलेल्या आहेत। गांधार कला शैलीमध्ये कोणाच्या मूर्ती घडवलेल्या आहेत? ते गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवलेल्या आहेत आणि या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार प्रदेशामध्ये सापडल्या, म्हणून त्या शैलीस गांधार शैली असे म्हणतात। या शैलीतील मूर्तींची चेहरी पट्टी ग्रीक चेहरे पट्टीशी मिळती आहे। म्हणजे गांधार कला शैलीमध्ये ज्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात त्याचे साम्य आपल्याला ग्रीक शैलीमध्ये ज्या मूर्ती बनवलेल्या आहेत त्याच्याशी या गांधार कला शैलीतल्या मूर्तीचा संबंध येतो। भारतातील सुरुवातीची नाणी ही ग्रीक नाण्यांच्या धर्तीवरच घडवलेली होती। इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकाच्या काळात भारत आणि रोम यांच्यामधील व्यापार हा भरभराटीस आला होता। पहिल्या आणि दुसऱ्या शतकामध्ये भारताचा आणि रोम यांच्यामधील व्यापार हा भरभराटीस आलेला होता। या व्यापारात दक्षिण भारतातील बंदरांचाही मोठा वाटा आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात कांस्य या धातूच्या काही वस्तू सापडलेल्या आहेत, बनावटीच्या आहेत। तसेच तमिळनाडूमधील अरिकामेड येथील उत्खननातही रोमन बनावटीच्या अनेक वस्तू सापडलेल्या आहेत। तर दोन्ही ठिकाणी भारत आणि रोम यांच्यातील व्यापाराची महत्त्वाची केंद्रे ही होती। अनेक व्यापारी केंद्राचा उत्खननामध्ये
सापडून आलेले आहेत. या व्यापारात इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाचे बंदरही महत्त्वाचे आहे. म्हणजे त्यावेळेची जे देवाणघेवाण होत होती ते कोणकोणत्या बंदरामार्फत होत होती, तर ते हे जे बंदर आहेत या बंदरांमधून ती देवाणघेवाण होत होती. त्यामध्ये इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाचे बंदर हे महत्त्वाचे होते. भारतीय माल अरब व्यापारी अलेक्झांड्रियापर्यंत घेऊन जात आणि तिथून तो युरोपामधील देशांमध्ये पाठवला जात होता. अरबी लोकांनी भारतीय मालाबरोबर भारतीय तत्वज्ञान आणि विज्ञान म्हणजे यांनी व्यापार तर केलाच भारताबरोबर, त्याचप्रमाणे भारतातील जे तत्वज्ञान असेल, जी संस्कृती आहे ती जगभर पसरवण्याचे कामही या व्यापारामार्फत होत होते. तसं गणितातील शून्य ही संकल्पना भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. अरबी लोकांनी या संकल्पनेचा परिचय युरोपला करून दिला. त्यानंतर पाहणार आहे आपण भारत आणि आशिया खंडातील इतर देश. भारत आणि आशिया खंडातील इतर देश. इतर देश, भारत आणि आशिया खंडातील इतर देश. आशियातील अनेक देशांमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचा विशेष प्रभाव हा पडला आहे. श्रीलंका, त्यामध्ये भारत आणि आशिया खंडातील इतर देश, त्यामध्ये आपण प्रथम पाहणार आहे श्रीलंका. श्रीलंका या देशाविषयी आपण माहिती पाहणार आहे. बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी सम्राट अशोकाने त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा, तर सम्राट अशोकाचे मुलगा जो महेंद्र आणि मुलगी संघमित्रा, या बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने त्यांना श्रीलंकेमध्ये पाठवले होते. कुठे पाठवले होते? श्रीलंकेमध्ये. कशासाठी? बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी. त्या दोघांच्या नावाचा उल्लेख महावंश हा श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथात केलेला आहे. तर महावंश हा श्रीलंकेमधील एक बौद्ध ग्रंथ आहे, तर त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये या दोघांचा उल्लेख केलेला आहे. संघमित्राने स्वतःबरोबर बोधी वृक्षाची शाखा नेली होती. श्रीलंकेतील अनुराधपूर येथे असलेला बोधी वृक्ष याच शाखेपासून वृद्धिंगत झाला असे तेथील परंपरेनुसार मानले जाते. म्हणजे श्रीलंकेमधील अनुराधपूर येथे जो एक बोधी वृक्ष आहे, तर त्याची जी संघमित्राने आपल्यासोबत जी शाखा नेली होती त्या बोधी वृक्षाची, तर त्याच्यापासून तो बोधी वृक्ष वृद्धिंगत झालेला आहे असा परंपरेनुसार तेथील लोकांचा समज आहे. श्रीलंकेतील मोती आणि इतर मौल्यवान वस्तूंनाही भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती. जे श्रीलंकेमध्ये जे मौल्यवान रत्न आणि मौल्यवान वस्तू होती त्याचा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती. तेथील सिगरी या ठिकाणी इसवी सनाच्या 5व्या शतकात कश्यप नावाच्या राजाने लेणे खोदवले होते. त्या लेण्यांमध्ये भित्तिचित्रांची शैली अजिंठ्याच्या चित्रशैलीशी साम्य दर्शवणारे आहे. म्हणजे अजिंठ्याची जी चित्रशैली आणि तेथील जी चित्रशैली आहे त्याच्यामध्ये एक साम्य आहे. श्रीलंकेतील महावंश आणि दीपवंश हे ग्रंथ भारत आणि श्रीलंका यांच्यामधील परस्पर संबंधाची माहिती देतात. तर दीपवंश आणि महावंश हे जे ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये भारत आणि श्रीलंकेतील प्राचीनकालीन जी परस्पर संबंध होते, सांस्कृतिक संबंध होते, व्यापारी संबंध होते, त्याची माहिती या ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि हे ग्रंथ कोणत्या भाषेमध्ये लिहिलेले आहे? पाली भाषेमध्ये हे ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यानंतर पाहणार आहे आपण चीन. चीन या देशाशी भारताचे संबंध कशा प्रकारचे होते तर त्याविषयी माहिती आपण अभ्यासणार आहे. तर प्राचीन काळापासूनच चीन आणि भारताचे संबंध प्रस्थापित झालेले आहेत. तर याच्यामध्ये व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध हे प्रस्थापित झालेले होते. सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात राजदूत पाठवला होता. म्हणजे सम्राट हर्षवर्धनाचा जो राजदूत होता त्याने चीनला पाठवले होते. चीनमध्ये जे तयार होणारे रेशीम कापडाला भारतामध्ये चीनांशुक असे नाव होते. चीनमध्ये रेशीम कापड तयार होत होता आणि
त्या कापडाला भारतामध्ये चिनांशुक असे म्हटले जात होते आणि त्या चिनांशुकला भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी होती आणि तो चीनमध्ये तयार होत होता. प्राचीन भारतातील व्यापारी हे चिनांशुक पश्चिमेकडील देशांमध्ये पाठवत असत. हा व्यापार खुष्कीच्या मार्गाने होत असे आणि त्याच मार्गाला रेशीम मार्गही असे म्हटले जात होते. प्राचीन स्थळे आणि या रेशीम मार्गाशी जोडलेली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईजवळ असलेला नालासोपारा हे एक होते. आणि हा जो रेशीम मार्ग आहे याची प्राचीन काही स्थळे जोडलेली होती. त्यामध्येच महाराष्ट्रातील जे मुंबईजवळ नालासोपारा एक शहर आहे तर ते एक होते. भारतात आलेला फाहियान आणि युआनशांग हे बौद्ध भिक्खू ही रेशीम मार्गानेच भारतात आले होते. भारतामध्ये जे बौद्ध भिक्खू होते चीन मधून आले होते ते याच मार्गाने म्हणजे रेशीम मार्गाने आलेले होते. पहिल्या शतकातील चीनी सत्रा मिंग यांच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. त्यांनी अनेक भारतीय बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेमध्ये रूपांतर केले. चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसारात चालना त्यावेळेस मिळाली होती. बौद्ध धर्म हा जपान, कोरिया, व्हिएतनाम या देशांमध्ये पोहोचला. म्हणजे ज्यावेळेस आपण बौद्ध धर्माचा हा जगभर पसरलेला आपल्याला दिसतो तर तो कशा प्रकारे त्याचा विस्तार झाला आहे धर्माचा, तर त्याचे मूळ कारण आपल्याला याच्यामध्ये दिसून येते की भारत आणि आशिया खंडातील इतर देश याच्यामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण झाली. त्यावेळेसचे जे राजे होते त्यांनी आपल्या सम्राट अशोकाने त्याच्या मुलाला आणि मुलीला विश्वामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी पाठवले होते आणि त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार हा जगभर केला. म्हणूनच बौद्ध धर्म हा जपान, कोरिया, व्हिएतनाम, श्रीलंका या देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण पाहणार आहे आग्नेय आशियातील देश. तर आग्नेय आशियातील देश कंबोडिया हा जो देश होता त्याचे फुनान या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली. कंबोडिया देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना ही पहिल्या शतकामध्ये झालेली आहे. चिरी परंपरेच्या आधारे कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केलेली आहे. कंबोडिया या देशाची स्थापना कोणी केलेली आहे? कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्याची स्थापना केलेली आहे. आग्नेय आशियातील कला संस्कृतीच्या जीवन भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला दिसतो. आग्नेय आशियामध्ये जी कला संस्कृती आहे त्याचा भारतीय संस्कृतीचा ठसा त्याच्यावर उमटलेला आपल्याला दिसून येतो. या कथांवर आधारलेली नृत्य नाट्ये लोकप्रिय आहेत. तर आपण पाहिलेले आहे प्राचीन भारत आणि जग. भारत आणि पश्चिमेकडील देश. पश्चिमेकडील देशाची भारताचा संबंध कसा प्रस्थापित झाला, कोणकोणते सांस्कृतिक संबंध त्यांच्यामध्ये प्रस्थापित झाले, त्या देशातील संस्कृती आणि भारतातील संस्कृती याच्यामध्ये कशा प्रकारे साम्य आपल्याला पाहायला मिळते ते आपण अभ्यासलेले आहे. त्यानंतर भारत आणि आशिया खंडातील इतर देश, त्यामध्ये आपण श्रीलंका, चीन, कंबोडिया या देशांविषयी भारताचा जो संबंध होता तो कसा प्रस्थापित झाला तोही आपण अभ्यासलेला आहे. तर आपण या पाठातील जे सर्व सविस्तर वाचन करा आणि काही अडचणी असल्या ते पुढील तासिकेमध्ये मला विचारा.